बुलेटिनच्या सुरुवातीला 50 मोठ्या बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत। दुपारी 12 वाजता संजय राऊत यांच्या भांडुपमधील निवासस्थानी जाऊन राज ठाकरे भेट घेतील। सकाळी 10 वाजता शिवसेना नेते अंबादास दानवे सुद्धा संजय राऊत यांना भेटणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून राऊत गंभीर आजाराशी झुंज देत आहेत। निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपानंतर आणि सेना भाजप वादानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत। आज मुंबईमध्ये MMRDAच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पामधील TBM लॉन्चिंगचा महत्त्वाचा टप्पा सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि MMRDAचे अध्यक्ष एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहतील। पालघरमध्ये वाडा मनोर मार्गावरच्या सापणे फाटा परिसरामधील जंगलात 4 गायींची कत्तल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एका कंपनीच्या कामगारांना जंगलात गोमातांचे अवयव पडलेले आढळून आले। घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली आहे। मुंबई महानगरपालिका येत्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। एकूण 25,000 बॅलेट युनिट आणि 20,000 कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत। या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची साठवणूक विक्रोळी आणि कांदिवली इथल्या महानगरपालिकेच्या गोदामात कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती मिळते। महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी 4 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगानं बैठक बोलावली आहे। राजकीय पक्षांकडून सूचना आणि हरकती आलेल्या आहेत। या संदर्भात राज्य निवडणूक आयोग आढावा घेणार आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज मुंबईमध्ये बैठक होतीये। नागपुरात होणारा हिवाळी अधिवेशन किती दिवस घ्यायचं आणि इतर कामकाजासंदर्भात आज या बैठकीत चर्चा केली जाईल। सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकांचा खेळ सुरू असून निवडणूक आयोग या खेळातला एक जोकर आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे। तसंच लक्ष्मी दर्शनाच्या खेळात आयोगही गुंतलेला आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे। आमदार सुनील शिंदे यांचे नाव मतदार यादीमध्ये दुबार आले तर श्रद्धा जाधव यांचं नाव 8 वेळा आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली। तसंच तुमच्या विरोधात का आम्ही आंदोलन करू नये असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। आमदार संतोष बांगर प्रकरणाची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे। संतोष बांगर यांनी केलेल्या कृत्याची चौकशी करण्याचे निवडणूक आयोगानं निर्देश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणूक अधिकाऱ्यावर तात्काळ बदलीची कारवाई होणार असल्याची शक्यता असून निवडणूक आयोगामधील विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली। हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। मतदान कुठे करायचं याबद्दल बांगर यांनी वक्तव्य केलेलं होतं।